मी डॉक्टर शंतनू जगदाळे, अध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे शेवाळवाडी हडपसर या ठिकाणी गेले 6 वर्षापासून सुरू असलेलं स्कूल आहे। यामध्ये त्या ठिकाणी आम्ही गेले 3 महिन्यापूर्वी अनेक पालकांच्या तक्रारी होत्या। त्या तक्रारीनंतर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर आम्ही जी माहिती प्रशासनाकडून गोळा केली त्यामध्ये असं लक्षात आलं की या शाळेला UDIS नंबर नाही, प्रथम मान्यता नाही, स्वमान्यता नाही। मग अशा असताना पण ही शाळा LKG ते 12वी पर्यंत चालू आहे आणि त्यानंतर त्यांनी जो GR दिलेला होता प्रशासनाला, त्या GR नुसार तो GRचा आम्ही माहिती अधिकारात मंत्रालयातून शिक्षण विभागाकडून तो GR काढला। तो हा GRच बोगस आहे। तो GR जो बोगस आहे त्या बोगस GR वर ते मान्यता मागत होते। त्यामुळं आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी हिअरिंग घेतलं आणि आम्ही हे सगळी डॉक्युमेंट दिल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं हे केलं, सुनावणी घेतली आणि सुनावणीमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काल हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। त्यामध्ये या शाळेचे ॲडमिन सत्यम चव्हाण आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी लाड यांच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हे जे आहे ते आमची प्रशासनाला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। त्यानंतर ह्यांनी जे शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणजे याच्यावर एक दंड आहे शासनाच्या वतीने GR मध्ये 1 लाख रुपयाचा दंड आणि जितके दिवस शाळा पुढे चालवली जाते म्हणजे 2019 पासून ही शाळा चालू आहे म्हणजे तेव्हापासूनचा जर दंड हा दंड प्रशासनाने त्यांच्याकडून भरून घ्यावा आणि जे आता जी मुलं त्या ठिकाणी शिकतात त्याचं कुठंतरी समालोचन किंवा दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना ॲडमिशन घेऊन द्यावे एवढीच आमची प्रशासनाला या ठिकाणी मागणी।